नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन सायली दोघंही कॅफेत आलेले असतात. धीराजला मेसेज करून कळवतो, तू इथं आल्यानंतर मेसेज कर नाहीतर कॉल कर. धीराजने ड्रायव्हरला पैसे दिलेले प्रियाने बघितलेले असतात. प्रिया ठरवते याची न मोजता येणारी संपत्ती वाया नको ना जायला. तिचं मंगळसूत्र काढून ठेवते आणि अधिराजला कसं फसवता येईल याचा प्लॅनिंग सुरू होतो तिचं. गाडीतनं पिशवी आणि पर्स काढून जिथे अधिराज उभा असतो त्या दिशेने जायला लागते आणि मध्येच तिला चक्कर आल्याचं नाटक करते आणि अधिराजवर तोल जातो तिचा. तो तिला सावरून गाडीमध्ये बसवतो. प्रिया लगे डोळे बंद करून मनामध्येच विचार करत असते, अलिशान गाडीमध्ये किती बरं वाटतंय. असं वाटतंय त्या गाडीमध्ये असंच पडून राहावं, शुद्धीवर येऊच नाही. अधिराज तिच्या तोंडावर पाणी शिंपडतो. मॅम उठा ना, तुम्हाला बरं वाटतंय. नंतर प्रिया शुद्धीवर येते. मी कुठे आहे आणि मी इथे कशी आली. अधिराज पाणी प्यायला देतो. बहुतेक तुम्हाला उन्हामुळे चक्कर आली असावी. माझ्या अंगावर तुम्ही पडलात म्हणून मी तुम्हाला गाडीमध्ये बसवलं. प्रिया म्हणते, ओ सॉरी हां, मला कळालंच नाही नेमकं काय झालं ते, मला आठवत सुद्धा. सॉरी हां, पुन्हा एकदा सॉरी. तेव्हा अधिराज म्हणतो, हो सॉरी कशाला म्हणतात. आज बहुतेक मी उठल्या उठल्या एखाद्या पुण्यवान व्यक्तीचं तोंड बघितलं असेल म्हणून तुमच्यासारखी सुंदर मुलगी मला आज भेटली. तेव्हा प्रिया मनातच विचार करते, हा तर माझ्यावर एका नजरेतच फिदा झालाय. तर खरं मी पुण्यवान व्यक्तीचं तोंड बघितलं असेल सकाळी. माझं नशीब फळफळलंय. अधिराज सांगतो, सॉरी मी तुम्हाला माझी ओळखच करून दिली नाही. अधिराज सरदेसाई. प्रिया पण हात मिळवते आणि तिचं नाव प्रिया म्हणून सांगते. आता खूप उशीर झालाय, निघायला हवं. उतरताना परत चक्कर आल्याची ऍक्टिंग करते. अधिराज सांगतो, थांबा मी तुम्हाला असं जाऊ देणार. तुम्हाला कोल्ड्रिंक पिण्याची गरज आहे. इथेच एक शेजारी कॅफे आहे, आपण तिथं जाऊया. कॅफेत जाण्याच्या आधी अर्जुनला मेसेज करून सांगतो, आम्ही कॅफेमध्ये येतोय. तर सायली अर्जुनला विचारत असते, तुम्ही याआधी तुमच्या या मित्राची ओळख करून दिली नाही. अर्जुन सांगतो, अधिराज सरदेसाई. इंडियामध्ये नाही राहत, बाहेर होता म्हणून तो आपल्या इथे कधी आला नाही. कॉलेजमध्ये आम्ही दोघं बरोबरच होतो. पण हो, त्याला ॲक्टिंगची खूप आवड होती. ॲक्टर तर नाही झाला पण मोठा बिझनेसमॅन झाला आणि त्याच्या याच ॲक्टिंगचा इथे उपयोग होणार आहे आपल्याला. अधिराज आणि प्रिया तिथे आलेले असतात कॅफेमध्ये. अर्जुन पटकन कॅप घालतो आणि सायली ओढणी घेते डोक्यावर. अधिराज विचारतो, तुला आता बरं वाटतंय. सॉरी हां, मी तुला डायरेक्ट तुला बोललो, तुला चालेल ना. म्हणते, हो चालेल ना. तर अर्जुन दोघांची पण व्हिडिओ काढत असतो. अधिराज विचारतो प्रियाला, तू जास्त बोलत नाही का. प्रियाचं खोटं बोलणं सुरुवात होऊन जाते. हो अरे मी ना थोडं कमीच बोलते, कारण कसं घरामध्ये करणारी मीच आहे ना, प्रेशर जास्त आहे माझ्यावर. लहान बहीण आहे, भाऊ आहे, त्या दोघांचं शिक्षण मलाच बघावं लागतंय. अधिराज विचारतो, आई बाबा आहेत ना. तर प्रिया सांगते, हो आहेत ना, पण आईला कॅन्सर झालेला आहे आणि त्याच धक्क्याने बाबांना पण पॅरालिस झाला, म्हणून पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावरच आली. सायली अर्जुनला विचारते, हे काय बोलते ही. कोणता लहान भाऊ, कोणती लहान बहीण. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट जॉब करते. तर पण जेमतेमच रे. अधिराजचं लक्ष प्रियाच्या अंगठ्यांकडे जातं. या अंगठ्या नकली आहे, तुला काय वाटलं खरे आहे या. 500 रुपयामध्ये मिळतात. आणि हे लॉकेट हे पण नकली आहे, 750मध्ये घेतलं आहे मी. आणि हे सामान तर मी विनवण्या करून आणलं आहे, देत नव्हता तो. 3 महिन्याचे पैसे थकलेले ना. अर्जुन सायली तर डोक्याला हातच लावता, कुठल्या लेवलला खोटं बोलते ही. लग्नाआधी पण इतर मुलांना असंच तिने काहीतरी खोटी स्टोरी सांगितली असेल आणि त्यांना फसवलं असेल. अर्जुन म्हणतो, चांगलं आहे ना, बोलू दे तिला जेवढं बोलायचं तेवढं. ती बरोबर आपल्या ट्रॅपमध्ये सापडली अधिराज नावाच्या. तर अधिराज प्रियाला विचारतो, रिसेप्शन म्हणून तुला जर पगार जास्त नसेल तर तू दुसरा कोर्स का नाही करत, चांगला जॉब मिळू शकतो तुला. तर प्रिया सांगते, फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे मी. अधिराज म्हणतो, त्या कोर्सला तर भरपूर पैसे लागतात ना, मग ते कुठून आणले. अरे आहे अशी एक संस्था, गरजू मुलींचं शिक्षण ते करून देतात. अधिराज म्हणतो, मग तुझ्या भाऊ बहिणींचं शिक्षण नाही केलं त्यांनी. प्रिया सांगते, त्यांच्या स्कीममध्ये बसत नाही ना ते, त्यातल्या फक्त एकाच मुलीचं शिक्षण ते करू शकतात. अधिराज म्हणतो, माझ्या कंपनीमध्ये जॉईन होशील. रिसेप्शनिस्ट म्हणून तुला जेवढा पगार आहे त्याच्यात 4 पट पगार मी तुला देईल. तेव्हा प्रिया अधिराजचा हात हातात धरते आणि पटकन म्हणते, हो अरे अगदी मी आनंदाने जॉईन होईल. अधिराजला पण खूप वेगळं वाटतं, तिने डायरेक्ट हातच धरला तिचा. अर्जुन सायलीला पण हे आवडत नाही. तर अस्मिता घरी विचार करत बसलेली असते. त्या डोक्यामध्ये सारखे सचिनचे विचार चालतात. सचिन जेव्हा घरी आला त्यांनी सांगितलं की साक्षीने त्याला फसवलं होतं. परत तिच्या डॅडची व्हिडिओ त्यांनी काढून दाखवली, त्यांच्याबद्दलही खोटं बोलला. कपाटामध्ये बेल्ट शोधत होती तेव्हा बॅगमधनं पैसे पडले आणि आईबाबांचं नाव करून तो खोटं बोलला, हेही तिच्या लक्षात येतं.
हा का माझ्याशी खोटं बोलत असेल. त्याच वेळेला तिथे चैतन्य येतो. अगं अस्मिताई, काय झालंय? काय विचार चालू आहे तुझा? बाळाला घेऊन बसली आहे, त्याच्याशी गप्पा मार ना. विचार कसले करते? चैतन्य बाळाशी पण बोलण्याचा प्रयत्न करतो. बाळा, तुझी मम्मा खूप रागवलेली हां आज. अर्जुन अश्विनने तिची जर खोडी काढली ना, एवढी चिडते ती. तरी देखील अस्मिता काही रिस्पॉन्स करत नाही चैतन्याला. अगं अस्मिताई, काय झालंय सांगशील का मला? अस्मिता तिचं मन मोकळं करते चैतन्याकडे. अरे हा सचिन थोडा विचित्र वागतोय. कळत नाही मला त्याच्या मनात काय चाललंय. चैतन्य पण सांगतो, अर्जुन आणि सायली वहिनी जे पण तुला सांगताय ना त्यांचं तू ऐक. कारण साक्षी इतकी विचित्र आहे, तिने मला सुद्धा अडकवलं होतं आणि त्यामधून अर्जुन आणि सायली वहिनीनेच मला बाहेर काढलंय. तुला पण ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. माझी अशी इच्छा आहे की तू त्यांचं ऐकायला हवं. आणि या वेळेला साक्षीचंच नाही तर सचिनचं सुद्धा साक्षीबरोबर काहीतरी अफेअर वगैरे असेल, मला खात्री आहे. शांत होतो. अस्मिता त्याच्याकडे बघते. अरे नाही, मला पण तेच वाटतंय. अजून पण साक्षी आणि सचिन एकमेकाला भेटत असतील. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सचिन मंकी कॅप घालून आलेला असतो आणि एका मुलीला किडनॅप करतो. तो कॉल करून त्या वकिलाला धमकी देत असतो, महिपत शिकरीची केस जर तू लढला नाही ना तर तुझ्या मुलीला संपवून टाकेल. तर कॅफेतनं प्रिया बाहेर आलेली असते आणि तिला आठवतं की तिची एक पर्स कॅफेमध्येच राहिली आहे. पर्स घेण्यासाठी ती मध्ये जाते. त्यावेळेला तिथे अर्जुन, सायली आणि अधिराज तिघंही बोलत बसलेले असतात. वेटरचा धक्का प्रियाला लागतो. तिच्या आवाजाने हे तिघं पण सावध होतात. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.